मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मार्केटमध्ये दीर्घकाळ टिकलं किंवा लॉंग टर्म जर आपण राहिलो मार्केटमध्ये तर आपला पैसा निश्चित बनू शकतो. परंतु त्याच्यासाठी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की मार्केट हे कंटिन्यू असं काही वर जाणार नाही, ते खालीही पडणार आहे. तर मार्केटमध्ये चढ उतार हे येणार आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण जी गुंतवणूक करत आहोत ती आपण केलेली गुंतवणूक ही सततची पाहिजे. आपली SIP ही दर महिन्याला किंवा दर आठवड्याला 15 दिवसाला जे आपण करत आहोत ती कंटिन्यू ही चालू पाहिजे. आणि एवढं चालूच नाही पाहिजे तर 1-1.5 वर्ष झाल्यानंतर SIPची प्राईस समजा आपण ₹1000 टाकत आहोत दर महिन्याला मार्केटला, तर पुढच्या वर्षी ती ₹1200 झाली पाहिजे. तर अशी SIPची प्राईस जर वाढत गेली तर आपला मार्केटमध्ये चांगला पैसा जमा होईल आणि मार्केटमधून आपल्याला चांगले रिटर्न हे मिळू शकतात. त्यामुळे SIPची प्राईस ही सतत वाढणारी असावी. आणि आपण FD केलं किंवा म्युच्युअल फंडामध्ये पैसे टाकले की असं आपण करू शकतो, पण त्याच्यापेक्षा आपल्याला मार्केटमध्ये हे जास्त रिटर्न मिळतात. अजून एक सर्वसामान्यांना अडचण ही येते की पोर्टफोलिओ कसा बनवायचा. जो आपण पोर्टफोलिओ बनवणार आहोत त्या पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आपल्याला कंपन्या घ्याव्या लागतील. एका क्षेत्रातल्या एक मोठी कंपनी घेतली, एक लार्ज कॅप घेतली, ती एक मिड कॅप घेतली किंवा स्मॉल कॅप घेतली, अशा एक 2 कंपन्या आपण प्रत्येक क्षेत्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या घेतल्या. 10-12 क्षेत्र 15 क्षेत्रातल्या वेगवेगळ्या कंपन्या घेतल्या किंवा फायनान्स आहे, केमिकल आहे, IT आहे, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या जर आपण कंपन्या घेतल्या, कंझ्युमर क्षेत्र आहे, तर त्याच्यामधल्या 2-2 कंपन्या आपण ठेवल्या तर एक चांगला पोर्टफोलिओ आपण बनवू शकतो. त्याच्यामध्ये फायदा हा आहे की एखादं क्षेत्र समजा आता IT क्षेत्र चालत नाही आहे, फायनान्स क्षेत्र चालत नाही आहे किंवा केमिकल क्षेत्र चालत नाही, तर एकाच क्षेत्रातल्या आपण कंपन्या जास्त घेतल्या तर आपला पोर्टफोलिओ हा जास्त वेळ रेड दिसू शकतो किंवा आपला पोर्टफोलिओ 1-2 वर्ष जर चालला नाही तर आपण मग मार्केटमध्ये टिकणार नाहीत. तर तसं न करता वेगवेगळ्या क्षेत्रातल्या जर आपण कंपन्या घेतल्या आणि तसा जर पोर्टफोलिओ बनवला 15, 20, 25 कंपन्याचा, तर आपल्याला चांगले रिटर्न मार्केटमधून मिळू शकतात. फक्त गरज आहे ही की मला ठरवावं लागेल, मला दृढनिश्चय करावा लागेल की मला ह्या मार्गावर चालायचं आहे व एक आर्थिकदृष्ट्या सक्षम असं भविष्य मला माझ्या मुलामुलींसाठी बनवायचं आहे. तर असं जर मी ठरवलं आणि असं नियोजित माझं जर वेळापत्रक असेल आणि त्याप्रमाणे मी जर चाललो तर मार्केटमधून निश्चितच मी चांगला पैसा बनवू शकतो. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ बघूया. आज मी 4 कंपन्या सांगणार आहे. 4ही कंपन्या एकदम चांगल्या कंपन्या आहेत. याच्यामधली तुम्हाला जर कोणती चांगली वाटली तर तुम्ही ती पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता. पहिली कंपनी आहे मॅक्स हेल्थकेअर. कोरोना येऊन गेल्यापासून लोक मेडिकलमध्ये जरा सजग झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 803 वर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि ही कंपनी जर पाहिलं तर सेकंड लार्जेस्ट ही कंपनी आपल्या इंडियामध्ये असलेली पाहायला मिळते. मार्केट कॅप 78,000 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा P 73.8 आहे, ROC 15, ROE 16 आणि फेस व्हॅल्यू 10 आहे. प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर 8.27 आहे. प्रमोटर होल्डिंग 23.8 असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. EPS वाढलेले आहेत, तुम्ही बघू शकता. 21 पासून कोरोनापासून चांगलेच EPS ह्या कंपनीचे वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु PE हा मीडियन Pच्या जवळ ट्रेड करत असलेला पाहायला मिळतोय. मीडियन P 67.5चा असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. या कंपनीवर कर्ज नसलेलं आपण पाहू शकता. जवळपास ही कंपनी कर्जमुक्त आहे. सेल्स बघा, मार्च 2017 पासूनचे सेल्स 1600 करोडचे सेल्स 5198 करोडपर्यंत आलेले आहेत. प्रॉफिट जर पाहिलं तर 16 करोडचं प्रॉफिट सध्या 1000 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. मध्ये 138 करोड मायनस आहे, इथं पण 25 करोड मायनस झालेला आहे. पण आता प्रॉफिट चांगलं जनरेट केलेलं दिसतंय, कारण ते प्रॉफिट आपल्याला इथं पण दिसत आहे. 5 वर्षाची प्रॉफिट ग्रोथ 115% आहे आणि 3 वर्षाची 165% आहे. पण स्टॉक अजूनही तेवढा चाललेला नाही. 3 वर्षामध्ये फक्त 53% चाललेला आहे. त्यामुळं हा स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे. अजूनही हा स्टॉक चांगले रिटर्न भविष्यामध्ये बनवून देऊ शकतो, कारण PE हा मीडियन Pच्या जवळ ट्रेड करत असलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. रिझर्व्ह जर पाहिलं तर 6,800 करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 660 करोडचं कर्ज असलेला आपल्याला पाहायला मिळते. चार्ट बघा, PBL सारखा चार्ट कंटिन्यू ही कंपनी वर लिस्ट झाल्यापासून इथं लिस्ट झालेली आहे आणि कंटिन्यू ही कंपनी वर जात असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या कंपनीनं जास्त संधी दिलेल्या नाहीत,
5 ते 10% डीप आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. इथं बघू शकता. आताही आपल्याला वरून 10% 11% डिस्काउंट आहे या कंपनीमध्ये. ही कंपनी जास्त डिस्काउंट देत नाही आणि कंटिन्यू ही वर चाललेली आहे. वॉच लिस्टमध्ये ह्या कंपनीला तुम्ही ठेवू शकता. 802 वर ही कंपनी ट्रेड करत आहे. कंपनी चांगली आहे. त्याच्यानंतर मेट्रो ब्रँड्स 1082 वर ही ट्रेड करत आहे. इथं बघू शकता 1.1% मागच्या ह्याच्यामध्ये वाढलेली आहे आणि ही लार्जेस्ट इंडियन फुटवेअर कंपनी आहे. मागची पण सेकंड लार्जेस्ट होती, ही पण लार्जेस्ट कंपनी आहे. आणि मार्केट कॅप जर पाहिलं तर 29,000 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा पी 90चा आहे. ROC 24, ROE 25 व 5ची फेस व्हॅल्यू आहे. प्रॉफिट ग्रोथ -9% आपल्याला पाहायला मिळते, जी की फुटवेअरमध्ये आपण पाहिलं, कॅम्पस जरी पाहिलं किंवा रिलॉक्सचे जरी पाहिलं तर यांच्यामध्ये प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे ही आपल्याला मायनस दिसत आहे. प्रमोटर होल्डिंग एकदम फुल आहे. 74.2 म्हणजे चांगली प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. इथं बघू शकता EPS मीडियन पीच्या वर खूप ट्रेड करत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मीडियन पीच्या वर EPS आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मीडियन पीच्या जवळ आपण इथं पी पाहू शकतो. मीडियन पी जर पाहिला तर इथं ज्या डॉट रेषा दिसत आहेत तो मीडियन पी आहे आणि तो आहे 87.5चा. इथं बघू शकता तुम्ही 87.5चा आहे आणि मीडियन पीच्या जवळ कंपनी जर ट्रेड करत असेल ना, आपण जर खरेदी केली तर भविष्यामध्ये चांगला पैसा ते बनवू शकतात. सेल्स बघा, सेल्स जर पाहिले तर 2014 पासूनचे सेल्स आपल्याला 668 करोडचे सेल्स 2318 पर्यंत घेऊन आलेली कंपनी. नेट प्रॉफिट 75 करोडचं 329 करोडपर्यंत घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळते. इथं बघू शकता सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. चालू वर्षामध्ये आपल्याला मायनस दिसत आहे, पण भविष्यामध्ये इथं कंपनी चांगली आपल्याला प्रॉफिट जनरेट करून देऊ शकते. चांगला CAGR आपल्याला इथं मिळवून देऊ शकते, जो की 25-26च्या पुढंच राहील. बॅलन्स शीट बघू. रिझर्व जर पाहिलं तर 1500 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 1000 करोडचं कर्ज आहे. चार्ट बघा. चार्ट लिस्ट झाल्यापासून ही कंपनी इथं लिस्ट झालेली आहे जवळपास 2022ला, म्हणजे 2 वर्षात कंपनी सतत वर गेलेली आपल्याला पाहायला मिळते. कंटिन्यू ही कंपनी वर जात आहे आणि ह्याचा सपोर्ट ही घेत आहे. सध्या आज सपोर्टच्या थोडीशी वर आहे. 1000च्या जवळपास इथं सपोर्ट ह्या कंपनीला होऊ शकतो. सपोर्टवर आली तर खरेदी करायला हरकत नाही. ज्यांना सपोर्टवर खरेदी करून वर विकायचं ते 1500-1600च्या आसपास वर गेल्यानंतर इथं विकू शकतात. तर तेही ह्या कंपनीकडे बघू शकतात आणि लॉंग टर्मसाठी ही कंपनी ही चांगली आहे. पुढची कंपनी जर पाहिलं तर वाडीलाल इंडस्ट्रीज आईस्क्रीम बनवणारी ही कंपनी आहे आणि ही कंपनी सेकंड लार्जेस्ट कंपनी आहे. इथं तुम्ही बघू शकता आणि 4470 वर ही ट्रेड करत आहे. ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 3214 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते. इथं बघा स्टॉकचा पी 21चा आहे, म्हणजे पी कमी आहे. ROC 25.6, ROE 28.4 दोन्हीही चांगले आहेत. ROC व ROE हे दोन्हीही आपल्याला इथं चांगले पाहायला मिळत आहेत. आणि फेस व्हॅल्यू जर पाहिली तर 10ची आहे. प्रॉफिट ग्रोथ 64.9 म्हणजे प्रॉफिट ग्रोथ एकदम चांगली असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि प्रमोटर होल्डिंग ही 64.7 आहे, म्हणजे प्रमोटर होल्डिंग ही याच्यामध्ये चांगली आहे. EPS वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात, पण कंपनी अजून तेवढी चालली नाही. पी जर पाहिला तर पी मीडियन पी आहे 17.2 आणि त्याच्यात थोडीशी वर कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. सेल्स बघा 285 करोडचे सेल्स आहेत 2012ला आणि 1130 करोडपर्यंत कंपनी घेऊन आली. 6 करोडचं प्रॉफिट 147 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आपल्याला इथं दिसत आहे. आईस्क्रीम बनवणारी कंपनी आहे. आता ह्या 3 क्वार्टरचे अजून रिझल्ट चांगले येतील, कारण उन्हाळ्यामध्ये या कंपनीचा माल विकलेला असेल. त्यामुळं तिसरं जे आता पहिलं क्वार्टर जे रिझल्ट येतील तिचे रिझल्ट हे चांगले येतील. त्यामुळे ह्या कंपनीला आता खरेदी केलं तर भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे. बघा 10 वर्षाची प्रॉफिट ग्रोथ 35%, 5 वर्षाची 44%, 3 वर्षाची 34% आणि चालू वर्षामध्ये 65% प्रॉफिट ग्रोथ आहे. आणि स्टॉक प्राईस CAGR आहे बघा 10 वर्षाचा 39% आहे, 5 वर्षाचा 51% आहे, 3 वर्षाचा 69% आणि चालू वर्षामध्ये 140 आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे स्टॉक प्राईस CAGR ही कंपनीने चांगले बनवून दिलेले आहेत. रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व आहे 499 करोडचं. इथं बघू शकता 499 करोडचं रिझर्व आहे. आणि कर्ज जर पाहिलं तर 185 करोडचं कर्ज कंपनीकडे आहे. चार्ट बघा.
चार्ट जर पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की हा सपोर्ट, इथं सपोर्ट, इथं सपोर्ट आणि हा रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स, इथं तिनं ब्रेक केला, आता वर गेलेली आहे. पुन्हा 4000च्या आसपास जर ही कंपनी आली इथं सपोर्ट घ्यायला तर ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची चांगली संधी होईल. सध्या गुंतवणुकीची संधी नाही, कारण कंपनी ऑल टाईम हायवर ट्रेड करत आहे. त्यामुळे ह्या कंपनीमध्ये फक्त लक्ष ठेवा, वॉचलिस्टमध्ये ठेवा. खाली जर आली तर मग गुंतवणूक करू शकता. पुढची कंपनी आहे भिकाजी फूड्स. फूड्स ब्रँडमध्ये FMCGमध्ये ही कंपनी बघू शकता. इथं इंडिया लार्जेस्ट फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणजे लार्जेस्ट कंपनी आहे आणि मार्केट कॅप हे 13,000 करोडचं आहे. PE 68चा आहे, ROC 17, ROE 14, फेस व्हॅल्यू 1 आहे. प्रॉफिट ग्रोथ 53%ची म्हणजे जबरदस्त आहे आणि प्रमोटर होल्डिंग 75 म्हणजे प्रमोटर होल्डिंग ही कंपनीची चांगली आहे. EPS वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघू शकता मीडियन PEच्या खाली PE आपल्याला ट्रेड करत आहे. मीडियन PE जर पाहिला तर मीडियन PE 76.5चा मीडियन PE आहे आणि कंपनी त्याच्याही खाली ट्रेड करत आहे. इथं बघू शकता PE त्याच्याही खाली कंपनी ट्रेड करत आहे. सेल्स जर बघितले तर 2006 पासूनचे सेल्स आहेत 61. त्याच्यानंतर 2147 करोडपर्यंतचे सेल आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर 1 करोडचं नेट प्रॉफिट 192 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. हे दोन्हीही 3 क्वार्टरचे आहेत. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे. त्यामुळे स्टॉक प्राईस CAGR आहे आपल्याला इथं चांगले मिळणार आहेत. भविष्यामध्ये स्टॉक प्राईस CAGR हे निश्चितच 25-26 पेक्षा जास्त मिळतील. बॅलन्स शीटमध्ये रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व 1026 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त 180 करोडचं कर्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळते. चार्ट बघू शकता. जेव्हापासून लिस्ट झाली कंपनी इथं लिस्ट झालेली आहे जवळपास 300च्या आसपास वर गेली. इथं ब्रेकआउट दिला त्या कंपनीनं, पुन्हा त्याचाच सपोर्ट घेतलेला आहे. त्यामुळे चार्टमध्ये एकदम कंपनी चांगली दिसते. पुन्हा जर आता ही 450वर आली इथं तर कंपनी गुंतवणुकीस चांगली संधी आहे. वरूनही ह्या कंपनीला अजून जवळपास 15%चं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्ही इथं बघू शकता 15% नाही, जवळपास 11-12%चं डिस्काउंट वरून कंपनीमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळते. तर ही कंपनी ही चांगली भविष्यामध्ये आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते. लिस्ट झाली तेव्हापासून ही काही जास्त वर गेलेली नाही. अजूनही 300वर लिस्ट झालेली कंपनी 527वरच मिळत आहे. त्यामुळे अजूनही ही कंपनी जास्त पळाली नाही. भविष्यामध्ये ही कंपनी चांगली रिटर्न बनवून देऊ शकते. मित्रांनो, व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.